Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील महसूल विभागातील ऐतिहासिक महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी त्याच्या आयुष्यात अत्यंत बेशरमपणे व बेबंदपणे केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात, त्या भ्रष्टाचारातून जमवलेल्या बेनामी चल अचल संपत्ती संदर्भात आता दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजच्या वतीने थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घालण्यात आले आहे. टेकाळेच्या भ्रष्टाचाराची माहिती घेऊन देखील बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याचा संदर्भ देत ही तक्रार करण्यात आली आहे. आता महसूल मंत्र्यांकडून या प्रकरणी कारवाईची अपेक्षा आहे. दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी चांडोळ भाग 1 आणि भाग 2 येथे कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या अनोंदणीकृत वाटणी पत्राचे एकूण 50 फेरफार मंजूर केले. या माध्यमातून टेकाळे यांनी शासनाच्या महसुलाला मोठ्या प्रमाणात चुना लावण्याचे काम केले. शिवाय या भ्रष्टाचारातून टेकाळे यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे. खरे तर एवढ्या गंभीर गुन्ह्यासाठी टेकाळ्यांवर केव्हाच फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करणे गरजेचे होते. परंतु आजवर टेकाळे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात पुराव्यानिशी वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजच्या माध्यमातून सातत्याने टेकाळेंनी भ्रष्टाचाराचे जे काही विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत त्याचीही इत्थंभूत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र असे होऊन देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भात काहीही कारवाई करण्यात आली नाही. एवढेच नाही तर टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात अमरावती महसूल आयुक्त कार्यालयात व लाचलुचपत विभाग अमरावती यांना अवगत करण्यात आले आहे. सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनाच्या पाठपुराव्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी टेकाळे यांची चौकशी देखील केली होती. त्या चौकशीत टेकाळे हे चक्क दोषी देखील आढळले आहेत. परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात महसूल प्रशासन खूपच कुचकाई करत आहे. या माध्यमातून एक प्रकारे बुलढाणा महसूल विभागात भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून इतर अधिकारी टेकाळ्यांवर कारवाई करण्यात कमी पडले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या महसूल मंत्र्यांनीच या प्रकरणी दखल घेऊन टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराची कीड ही महसूल विभागातून नष्ट करावी. टेकाळे यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी. त्यांनी भ्रष्टाचारातून जमा केलेली शेकडो सातबारे अवैध चल अचल संपत्ती तत्काळ शासन दरबारी जमा करावी. टेकाळे यांना महसूल विभागातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांनी आता या भ्रष्टाचाराची दखल घेऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. महसूल विभागातील वादग्रस्त बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेले न होणारे नियमबाह्य कामे पुन्हा अर्थपूर्ण नियमात बसवून कसे सुरळीत केली याची संपूर्ण माहिती व त्यांच्या गोलमाल झोलमाल कामात सहभागी असलेले ते सर्व तलाठी यांची पोलखोल पुढील सत्रात